लग्न म्हणजे दोन व्यक्तीचं नातं नाही तर दोन कुटुंब, दोन विचार, दोन स्वभाव आणि दोन वेगवेगळ्या रंगाचा संगम असतो. आणि कष्टावर विश्वास असलेलं कुटुंब. स्नेहा मात्र कोल्हापूरची, शिकलेली, स्वावलंबी आणि थोडीशी आधुनिक विचाराची. ती एका खाजगी कंपनीत काम करत होती. दोघांचं लग्न ठरलं ते पूर्णपणे पाहणी करून. घर, नोकरी, कुटुंब, शिक्षण सगळं जुळत होतं, पण विचार जुळतील का हे कुणी तपासत नव्हतं. लग्नाचा दिवस मोठ्या थाटामाटात पार पडला. स्नेहा नवीन घरात सून म्हणून आली. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही छान होतं. नववधू म्हणून सगळ्यांचा लाड, नवीन नात्याची ओळख, आदित्यसोबतचे हळवे क्षण, सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. पण हळूहळू वास्तव्य समोर यायला लागलं. स्नेहाला सकाळी लवकर उठून सगळं घरकाम करणं जड जात होतं. ऑफिसमधून थकून आल्यानंतर पुन्हा स्वयंपाकघरात उभं राहणं तिला अवघड वाटायचं. सासूला मात्र सून म्हणजे घराची जबाबदारी सांभाळणारी असावी अशी अपेक्षा होती. त्या थेट काही बोलत नसल्या तरी टोमणे मारायच्या. आमच्या वेळी आम्ही सगळं करून कधी थकलो नाही असं त्या सहज म्हणायच्या. स्नेहा मनातल्या मनात दुखावली जायची, पण काही बोलायची नाही. आदित्य या सगळ्यात गोंधळलेला होता. एकीकडे आईची अपेक्षा, दुसरीकडे बायकोची अडचण. तो दोघांनाही समजण्याचा प्रयत्न करत होता, पण कुठेतरी कमी पडत होता. स्नेहाला वाटायचं की आदित्य तिच्या बाजूने ठाम उभा राहत नाही, तर आईला वाटायचं की लग्नानंतर मुलगा बदलला आहे. हळूहळू घरात शांततेची जागा तणावाने घेतली. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद व्हायला लागले. उशिरा घरी येणं, पैशाचा हिशोब, नातेवाईकाकडे जाणं, सगळंच मुद्दे बनले. स्नेहा अनेकदा रडायची तर आदित्य गप्प बसायचा. त्यांच्या शांततेचा अर्थ स्नेहाला बेपवाई वाटायचा. एक दिवस मोठा वाद झाला. स्नेहाने ठरवलं की ती काही दिवस माहेरी जाईल. आदित्यने तिला थांबण्याचा प्रयत्न केला नाही, त्यालाही राग आला होता. स्नेहा रडत रडत माहेरी गेली. माहेरी स्नेहाची आई तिच्या डोळ्यातलं दुःख ओळखत होती. तिने स्नेहाला शांतपणे ऐकलं. माहेरी स्नेहाची आई तिच्या डोळ्यातलं दुःख ओळखत होती. तिने स्नेहाला शांतपणे ऐकलं आणि मग म्हणाली, लग्न म्हणजे रोजचा उत्साह नसतो, तो एक प्रवास असतो. कधी रस्ता सरळ, कधी खडबडीत पळून गेल्याचा प्रश्न सुटत नाही. स्नेहाला आईचे शब्द पटले, पण मन अजूनही भरून आलं होतं. इकडे आदित्यचं घर रिकामं वाटत होतं. स्नेहा नसल्यावर त्याला त्याची किंमत जाणवायला लागली. तिचं हसणं, चहा देणं, साधीशी बोलणं सगळं आठवायला लागलं. आईलाही जाणवलं की घरातली शांतता हरवली आहे. एक संध्याकाळी आईने आदित्यला जवळ बसवून विचारलं, तुला स्नेहा परत हवी आहे का? आदित्यने मान खाली घालून होकार दिला. आईने पुढे म्हटलं, मग फक्त तिच्या चुका पाहू नकोस. तीही एका घरातून आली आहे, तिला वेळ दे, समजून घे. त्या रात्री आदित्यने पहिल्यांदा स्नेहाला फोन केला, माफी मागितली, तिच्या भावना समजून घेतल्या आणि तिला परत यायला सांगितलं. स्नेहाचं मन भरून आलं. तिनेही आपल्या चुका मान्य केल्या. काही दिवसांनी स्नेहा परत आली, पण त्यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. सासूनेही स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. घरकामाची जबाबदारी थोडी वाटून घेतली. आदित्य अधिक बोलका झाला, भावना व्यक्त करू लागला. स्नेहानेही समजूतदारपणा दाखवला. तिने घर, ऑफिस याचा समतोल साधायला शिकवलं. सुरुवात केली छोट्या गोष्टीवर दुर्लक्ष, मोठ्या गोष्टीवर संवाद, हा नवा नियम त्यांनी स्वीकारला. हळूहळू घरात पुन्हा हसू परतलं. वाद अजूनही व्हायचे, पण ते भांडणात बदलत नव्हते, कारण आता संवाद होता, समज होती. एका रात्री गच्चीवर बसून चहा पित असताना स्नेहाने आदित्यला विचारलं, आपलं लग्न टिकेल का? आदित्य हसून म्हणाला, जोपर्यंत आपण दोघे प्रयत्न करत राहू तोपर्यंत नक्कीच. त्या क्षणी स्नेहाला जाणवलं, लग्न म्हणजे परिपूर्ण नसते, तर अपूर्ण असूनही एकमेकांना स्वीकारलं असतं. हीच आहे लग्नातील खरी गोष्ट. प्रेम, समजून, तडजोड आणि एकमेकांसोबत वाढत जाण्याची तयारी असते. एकमेकांना समजून घ्यायचं असतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.